रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून रंगमंचावरचं झळकतं झुंबर. तसं पाहिलं तर काशीनाथ माझ्यापेक्षा वयानं लहान, पण त्यानं जी कीर्ती संपादन केली ती मी म्हणणाऱ्या नटश्रेष्ठांना सुद्धा संपादिता आली की नाही याबद्दल मी साशंक आहे. काशीनाथचे आणि माझे जवळजवळ 20-22 वर्षांचे निकटचे संबंध. तो एक श्रेष्ठ नट, अभिजात कलावंत, रसिक मनाचा विचारवंत आणि कौटुंबिक नात्यानं अत्यंत जवळचा असा माझा मित्र. माणूस असेपर्यंत तो किती मोठा होता याची फारशी जाणीव समाजाला होत नाही, पण तो गेला की त्याच्या जाण्यानं केवढी पोकळी निर्माण झाली हे जाणवतं. काशीनाथचं नाव आता गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक यांच्या मालिकेत अजरामर झालं आहे. काशीनाथ गेल्यानंतर आज त्याच्या विषयीच्या अनेक आठवणी मनात उचंबळून येत आहेत. काशीनाथ आपल्या भूमिकेशी प्रामाणिक तर होताच, पण त्याला संपूर्ण नाटक पाठ असे. एकदा का त्यानं नाटकातील भूमिका स्वीकारली की तो नाटकाशी एकरूप होत असे. न चुकता तालमींना हजर राहण्याच्या बाबतीत त्याचा कटाक्ष असे. पु ल देशपांड्यांनी त्याच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या शोकसंदेशात म्हटलं ते खरं आहे. काशीनाथची रंगमंचावर एंट्री झाली की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असे. एखादं झुंबर पेटावं तसा सारा रंगमंच त्याच्या व्यक्तिमत्वानं भारावून जात असे. गारंबीचा बापू या नाटकातली त्याची भूमिका कधीच विसरता न येणारी आहे. काशीनाथ रंगमंचाच्या पायऱ्या उतरून आला की एखाद्या बादशहाच्या अदबीची साऱ्यांना आठवण व्हायची. शिस्तीच्या बाबतीत तो अतिशय कटाक्ष पाळत असे. तो रंगमंचावर आला की पडदा उघडण्याआधी सेट व्यवस्थित लागला आहे की नाही, पडदे व्यवस्थित आहेत की नाहीत हे जातीनं पाहत असे. बाकीचे नट केवळ आपली भूमिका, आपला रंगमंचावरचा प्रवेश, आपला मेकअप एवढंच पाहत, परंतु काशीनाथ संपूर्ण नाटकाचा विचार करीत असे. बालगंधर्वानंतर मखमली पडद्याची पूजा करण्यात व्यग्र असलेला काशीनाथ एवढा एकच कलावंत मी पाहिला. शिस्तीवरून एका गोष्टीची आठवण झाली. गारिंबईचा बापूतला तो प्रसंग असावा. तो काड्याची पेटी मागतो. ती आणण्यासाठी तो क्षणभर विंगमध्ये जातो व काड्याची पेटी घेऊन लगेच रंगमंचावर येतो, असा तो प्रसंग. काड्याची पेटी घेऊन विंगमध्ये उभा असणारा माणूस, त्याला काही क्षणांचा उशीर झाला. काशीनाथनं त्याच्या हातातून काड्याची पेटी हिसकावून घेतली आणि खाडकन त्याच्या मुस्कटात लावून दिली. तो आवाज पहिल्या रांगेत ऐकू आला. नाटक संपलं. काशीनाथ तसा भावनाविवश माणूस. ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी मुस्कटात मारली होती त्याला बोलवलं, खिशात हात घातला, 100 रुपयांची नोट त्याच्या हातात ठेवून सांगितलं, मला क्षमा कर, पण पुन्हा अशी चूक करू नकोस. काशीनाथ तसा स्वभावानं श्रद्धावान होता. देव मानणारा कलावंत होता. निळे तेजस्वी डोळे, बांधीव अंगलट देखणं सौंदर्य याचं वरदान त्याला नियतीनं बहाल केलं होतं. पण तो केवळ सौंदर्याचा मोल मानणारा कलावंत नव्हता. त्याच्या सुंदर चेहऱ्यावर करुण, रौद्र, आनंदी असे अनेक भाव सहजपणे उमटत असत. एरवी मार्दवात बोलणारा काशीनाथ स्टेजवर येऊन शब्दांची फेक करीत असे, तेव्हा आपल्या आवाजाचा, त्यातल्या चढ उताराचा त्याला विसर पडत नसे. नानासाहेब फाटक हे त्याचं एक अत्यंत आदराचं स्थान होतं. तो म्हणायचा, आवाज घ्यावा तर नानासाहेबांसारखा.
काशीनाथच्या स्वभावाचे अनेक पैलू होते. तसा तो अहंकारी होता. फारसा कुणात मिसळायचा नाही आणि मिसळला तर त्यातून चटकन बाहेर पडायचा. एकांगी जीवन जगणं त्याला फार आवडायचं. निसर्गाची तर त्याला भारी आवड. कोवाडची एक आठवण आहे. त्याच्या दुसऱ्या प्रेमविवाहात मी सहभागी होतो. तो कोवाडला आला. आम्ही ज्या वेळी शेतावर फिरायला जात असू त्यावेळी आम्हा सर्वांना सोडून तो एकटाच कुठंतरी भटकत असे. कदाचित त्याला त्याच्या कोकणाची आठवण येत असेल. एक पदवीधर डॉक्टर कोकणाच्या आठवणींनी कासावीस व्हायचा. त्याचं हे सारं वागणं आम्हाला न कळणारं न समजणारं होतं. तसं पाहिलं तर त्याच्या अंतरंगाचा ठाव घेणं कधीच कुणाला जमलं नाही. किनाऱ्यावर सागराच्या लाटा फेसाळत येतात, गरजतात तेवढंच का कलावंताचं रूप असतं? त्यापेक्षाही आत कुठंतरी अथांग सागर पसरलेला असतो. त्याला क्वचित उधाण येतं, पण त्याच्या आत खोलवर चाललेली ही खळबळ किती जणांना कळते. नाटक झालं की बहुतेक नट कधी मेकअप उतरतो आणि आपल्या बिऱ्हाडी जातो या घाईत असतात. काशीनाथचं वागणं या विरुद्ध होतं. स्टेजवर राजवाक्य बोलणारा गारंबीचा बापू, मध्ये अदब गाजवणारा आणि अण्णा या जीवाचं पाणी करून सोडणाऱ्या किंकाळीनं रंगभूमी आदरवून सोडणारा काशीनाथ नाटक संपलं की मवाळ बनायचा. साऱ्यांचा मेकअप उतरून झाला की मग तो आपला मेकअप उतरवत असे. त्याचा मेकअप उतरलेला असे त्यावेळी बॅकस्टेजची मंडळी जेवायला बसलेली असत. त्यावेळी प्रत्येकाची तो अगत्याने चौकशी करत असे. एखादं पान कमी पडलं तर आपलं पान उचलून त्याच्या समोर ठेवी. तो म्हणायचा, अरे, ज्यांच्या जीवावर आम्ही हे नाटक रंगवतो ती माणसं जेवली की नाही हे न पाहता निघून कसं जाता येईल, असा हा मनस्वी कलावंत होता. काशीनाथचं नुसतं बोर्डावर नाव झळकलं की हाऊसफुल्लची ठेकेदारांना काळजी नसे. खाजगी संभाषणात एरवीचा अबोल काशीनाथ वाचस्पती व्हायचा. त्याचं बोलणं मोजकं पण अचूक असे. त्याचं वाचन चांगलं होतं. टाइम्स ऑफ इंडिया वाचल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. वाचनाबरोबरच त्याची चिंतनशीलताही संभाषणात मला सतत जाणवत असे. या काशीनाथवर नाट्यसृष्टीतल्या एकाच माणसानं अजोड प्रेम केलं आणि तो म्हणजे प्रभाकर पणशीकर. अखेरपर्यंत या दोघांच्या स्नेहात कधीही दुरावा निर्माण झाला नाही. नाटकाचं जग हे तसं पाहिलं तर विचित्र जग. या नाट्यसृष्टीत अनेक चकवे असत. काशीनाथच्या जीवनातील ही एक आठवण आहे. एकदा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या हिरोईनचं त्याच्याशी भांडण झालं. या भांडणाचं पर्यवसान म्हणून त्या हिरोईननं काशीनाथवर सूड घ्यायचं ठरवलं. नाटकातील नेमकी वाक्य गाळून तिनं आपले संवाद म्हणायला सुरुवात केली. पण काशीनाथ तसा प्रसंगावधानी होता. नाटक सुरू होण्यापूर्वी त्यानं निर्मात्याला सांगितलं, आज जे होईल ते गंमत म्हणून बघा आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्या. नाटक सुरू झालं आणि काशीनाथनं
बेधडकपणे आपली महत्त्वाकांक्षी वाक्य गाळून संवाद म्हणायला सुरुवात केली. फक्त स्वतःचेच संवाद पाठ असणाऱ्या त्या नायिकेची धांदल उडाली. प्रसंगावधान कसं राखावं, संवाद पुढं कसे चालवावेत हे तिला कळेना. प्रेक्षकांच्या ध्यानी हे आलं नाही. पण या प्रसंगानंतर ती नायिका सुरळीतपणे काम करू लागली. काशीनाथच्या दारूच्या व्यसनाबद्दल सारे बोलतात. त्याच्या व्यसनापायी कैक वेळा नाटकाचे खेळ बंद पडले. पण हे सारं असूनही प्रेक्षकांनी त्याच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर अमाप प्रेम केलं. दारूचं त्याला व्यसन नव्हतं हे मी सांगितलं तर त्यावर कोणाचा विश्वास बसेल का? पण सुलोचनाबाईंच्या घरी आम्ही महिनोन्महिने राहिलो. पण दारूच्या थेंबाला स्पर्श करताना मी त्याला कधी पाहिला नाही. त्याला रेसचा नाद होता. आपण एक रेसचं घोडं पाळलं असल्याचं तो नेहमी सांगत असे. पण खरं खोटं देव जाणे. पण तबेलात बांधलेल्या घोड्याला देखील कधीतरी उधळावंसं वाटतं. काशीनाथचा स्वभावही थोडासा रेसच्या तबेल्यातल्या घोड्यासारखा होता. एकदा काशीनाथ माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागायला आलोय, देशील मला? मी म्हणालो, सांग ना, तुला काय हवं ते? मला तुझी रवी वर्मा हवी आहे. मी त्यावर नाटक लिहून घेणार आहे. रवी वर्म्याचं काम मी करणार आहे. हां, मी हसून म्हणालो. घाऱ्या डोळ्यांचा रवी वर्मा? त्यानं जकासपैकी शिवी हासडली आणि म्हणाला, ज्यातलं कळत नाही त्यातलं बोलतोस कशाला? ठीक आहे, पण त्यासाठी शिव्या कशाला? तो म्हणाला, अरे आता डोळ्यांचे हवे तसे रंग बदलून घेता येतात. ठीक आहे, दिलं तुला, नाटक दिलं. नंतर त्याच्या डोक्यात रवी वर्मा शिरला. समयकडून नाटक लिहून घेतलं. मला मुंबईला बोलावून घेतलं. नाटकाचं वाचन झालं. हे वाचन सुरू असताना प्रत्येक व्यक्तिरेखेच्या तोलामोलाचं चिंतन त्याच्या डोक्यात सतत सुरू असायचं. पण या पूर्ण नाटकात मी कुठं आहे याचा तो विचार करायचा. या बाबतीत मी समय त्याच्याशी खूप भांडत असू. पण तो म्हणायचा, बरं बाबा, लेखक तुम्ही सांगाल तशी चाकरी मी करीन. मग तर झालं. तुझे तुटे वाद संवाद तेथे करावा याची मला अशा वेळी आठवण व्हायची. एकदा मी वसंतराव देशपांडे आणि काशीनाथ सावंतवाडीला चाललो होतो. सावंतवाडीला काशीनाथचा प्रयोग होता. प्रवास लांबचा होता. मी म्हणालो, बरोबर कोणीतरी ड्रायव्हर घे. तो म्हणाला, छट, मी असताना ड्रायव्हर कशाला? आमचा प्रवास सुरू झाला आणि जे व्हायचं तेच झालं. आमची गाडी घाटात बंद पडली. काशीनाथ शेलक्या शिव्या देत खाली उतरला. वसंतरावांना बॉनेट खोलायला लावलं. मी मागच्या सीटवर बसून कुरकुरत होतो. तरी मी तुला सांगत होतो की बरोबर ड्रायव्हर घेऊया म्हणून. काशीनाथ गरजला, गप्प बैस कारकुंड्या. मी पान लावीत बसलो. गाडीतलं मळकट कापड काढून काशीनाथ इंजिनकडे पाहत होता. काहीतरी खटाटोप चालू होता. काही वेळानं तो मळकट कपडा वसंतरावांना इंजिनच्या कुठल्याशा भागावर धरायला सांगितला आणि म्हणाला, वसंतराव, मी स्टार्टर मारतो. स्टार्टर मारला की तुम्ही फडक्यावरचा हात काढा. डॉक्टर काशीनाथनं स्टार्टर मारला
आणि तेवढ्यात वसंतरावांना पानाची पिंक टाकायची लहर आली. काशीनाथ ओरडला, "अरे वशा, अरे फडकं का काढलं नाहीस?" वसंतराव मिश्किलपणे म्हणाले, "बेल कुठे वाजली?" असा प्रकार 2-4दा झाला. गाडी फुरफुरायला लागली. मळलेले हात घेऊन दोघेही गाडीत येऊन बसले. नंतर आमचा सावंतवाडीपर्यंतचा प्रवास सुखरूप झाला. काशीनाथला कशातलं काही कळत नव्हतं असं नाही. वैद्यकीय ज्ञान असो, मेकॅनिक असो, शल्यशास्त्र असो, डॉक्टर काशीनाथ सदैव पुढे. पाकशास्त्रातही तो कमी नव्हता. तो म्हणायचा, "अरे, मोठ्या माणसांना जेवू घालणं फार सोपं असतं. लहान मुलांना त्यांच्या कलानं जेवू घालणं फार फार अवघड असतं." डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा खरा तर दातांचा डॉक्टर, पण डॉक्टरकी सोडून त्यानं कलेच्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. 2 वेळा मोठ्या आजारातून तो बरा झाला, पण असा अचानक तो जाईल असं कधी वाटलं नव्हतं. 60 उलटल्यावर माणसानं प्रेक्षकाची भूमिका करायची असते, नटाची नाही. पण ही पाळी या आमच्या काशीनाथवर, दुर्दैवी कलावंतावर कधीच आली नाही. त्याला सुखाचं मरण आलं. रंगभूमीची सेवा करता करता मरण आलं. आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आज मला आठवतं, "गुलाब एकदा का झाडावर सुकला ना की त्याला काटे किती होते याची मोजदाद कोणी करू नये." खरं आहे. म्हणूनच आता या आठवणी उरल्या आहेत त्या फक्त गुलाबाच्या, माझ्या काशीनाथ घाणेकर या जिवलग मित्राच्या. रणजित देसाई यांचा रंगमंचावरचं झळकतं झुंबर हा ललित लेख येथे समाप्त.